वाजवी आहे, लाजवी आहे. तिच्यासोबत आलेले पालक, घोटमाळे बंधू आणि घोटमाळे काका, आमचे ज्येष्ठ जगताप दादा, चालू आहे चालू देशेट्टी सर, चालू आहे राहू दे. ठाकूर मॅडम आणि आपण सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी आणि तुम्ही सर्व ते चार्जिंगचं काढून द्या सर. इंस्टाग्राम लाईव्ह घेतलोय. हे लाईव्ह आहे. सातशे लोक आहेत. मी काही मुख्य मार्गदर्शक वगैरे वगैरे जे काही म्हणाले होते तो काही नाही. मी तुमच्यातलाच आहे. तुमच्यासोबत गेल्या 7-8 वर्षापासून राहिलेलो आहे आणि हे 7-8 वर्ष आणि ह्या 2 वर्ष कशा पद्धतीनं तुमच्या आमच्या जीवनामधले निघून गेले कळून गेलेलं नाही. आताच तुमच्यासमोर शिवव्याख्याता म्हणून या महाराष्ट्रभर जो छत्रपती शिवराय यांचे विचार मांडत आहे, या महाराष्ट्र विद्यालयाची आन बान शान आपला श्रीनाथ भोसले खूपच छान. श्रीनाथ भोसले हा एका सामान्य कुटुंबामधला बाळांनो, त्याच्या वडिलांनी आरतीवरती काम केलेलं आहे. त्यांच्या पाठीवरचं कातडं कधी निघून गेलं त्यांना माहिती नव्हतं, तरी सुद्धा आपल्या लेकरासाठी त्यांनी धडपडलेलं आहे, काम केलेलं आहे. मी डोळ्यानं पाहिलेलं आहे, मी अनुभवलेलं आहे. मला आठवतं एकदा गेल्या 2-3 वर्षापूर्वी आपल्या देशाचे सध्याचे अर्थमंत्री उपमुख्यमंत्री अजितदादा पवार ज्यावेळी उमरग्याला आले होते, आपल्या दाजींनी त्यांना बोलवलेलं होतं. श्रीनाथने मला आग्रह केला सर, आणि त्यांच्या वडिलांची खूप इच्छा होती सर काही बी करा, पण माझ्या श्रीनाथला अजितदादा सोबतचा फोटो पाहिजे. एवढी सेक्युरिटी होती किनीकर सर, खूप मोठी सेक्युरिटी होती, एवढी गर्दी होती, एवढी भयानक गर्दी. आणि ज्या वेळेला त्या ठिकाणी मी आमच्या दाजींच्या पीएला सांगितलं काही करा म्हटलं, मला तुम्ही उद्या नाही बोललं तरी चालेल, नाही बोललं तरी चालेल, पण माझ्या या लेकराला अजितदादा सोबत फोटो काढायचा आहे, कृपया करून विनंती करतो परवानगी. आणि त्यांनी आम्हाला आत घेतलं. अजितदादांना त्यानं कार्ड दिलं. अजितदादांनी त्यांच्या डोक्यावरती हात फिरवलं आणि तू महाराष्ट्राचा आवाज मोठा करणार, निश्चितच करणार, असे सुद्धा आशीर्वाद दिले. श्रीनाथ, तू नुसता शिव व्याख्याता नाहीस हे यांना माहिती नाही, तू या येणाऱ्या भविष्यामधला महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा कीर्तनकार होणार आहेस. आणि हा आशीर्वाद आमचा तुझ्या पाठीशी आहे. तो सध्या आळंदीला शिक्षण घेतोय आणि आळंदीमध्ये आज तो अध्यात्माचे धडे घेत आहे. आणि हे सगळं करत असताना बाळांनो, शाळा, महाविद्यालय, विद्यालय हे एक जहाज आहे आणि या जहाजाला ज्या पद्धतीनं दिशा देण्याचं काम होकायंत्र करत असतं, सायन्सच्या मुलांना माहिती आहे, ते काम तुमच्या सर्व गुरुवर्यांनी केलं असेल, केलंच आहे असं 100% मला आत्मविश्वास आहे. त्यामुळे तुमच्या जीवनाची नाव कुठेही भरकटणार नाही हा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो. आज तुम्ही ज्या मंचावरती जान्हवीला पाहताय, ज्याची घरात किंमत आहे त्याला जगात किंमत आहे. आणि जान्हवी हे तुझं घर आहे. आज तुझा कुठेही सत्कार यानंतर होऊ दे, या सत्कारापेक्षा मोठा सत्कार निश्चितपणे नसणार आहे. कारण याच शाळेनं, याच विद्यालयानं, याच महाविद्यालयानं, या ठिकाणच्या शिक्षकांनी, प्राध्यापकांनी तुला घडवलेलं आहे. तुला चांगले त्या ठिकाणी विचार दिलेले आहेत आणि त्या विचारातून तू हार घेण्यासाठी
10 महिने कष्ट केलीस, मी आता तुला सांगेन पुढच्या 10 महिन्यामध्ये आणखी कष्ट घे आणि निश्चितपणानं या महाराष्ट्र विद्यालयामध्ये तू चांगल्या पदावरची पोलीस अधिकारी बनून ये. लाल दिव्याच्या गाडीमध्ये तू आलं पाहिजे. आणि तुम्ही सुद्धा कमी नाहीत. 99% मार्क पडणारा मुलगा जर आपल्या आई बापाला जर आरोतर बोलत असेल आणि 50%चा पोरगा जर माझ्या माईचं माझ्या बापाचे पाय जर दाबत असेल तर गुणवान आणि गुणवत्ता कुळाची मोठी, 50% वाल्याची मोठी. ज्यांनी आपल्याला जन्म दिला त्यांच्या ऋणामध्ये आपण राहायला शिकलं पाहिजे. ये माय भीव तुझे मी फेडीन पांग सारे आणि आरतीला हे सूर्यचंद्र तारे. आई तुझ्या पुढे मी आहे अजून ताना, शब्दास सोड माझ्या आता हळूच पाहणं. जीवन खूप सुंदर आहे मित्रांनो. सोनवणे सर मला नेहमी म्हणतात, गप्रेवर काहीतरी लावलंयस, गप्रेवर काहीतरी लावलंयस. नाही सर, जीवन खूप सुंदर आहे, फक्त जगता आलं पाहिजे. प्रत्येक क्षण आनंदानं जगा. आता जो मुलगा येऊन इथं घोषणा देऊन गेला, आवडलं मला मित्र. कारण काही गोष्टी इथून ज्यावेळेस आपण मंचावरून बसतो ना त्यावेळेस आठवतात. आणि त्यांनी घोषणा दिल्या, आपल्या बापाच्या घोषणा दिल्या, छत्रपती शिवरायांच्या घोषणा दिल्या. त्यांचे विचार तुम्ही आत्मसात करतात, निश्चितपणानं तुम्हाला यश मिळाल्याशिवाय राहणार नाही. मित्रांनो, तुम्हाला कामयाब बनायचं नाही, तुम्हाला काबिल बनायचंय. काबिल म्हणजे त्या लायक. बरेच आर्ट्सचे मुलं आहेत, कॉमर्सचे मुलं आहेत, सायन्सचे मुलं आहेत, व्होकेशनलचे मुलं आहेत. उद्या भविष्यामध्ये तुम्हाला खूप मोठ्या संधी आहेत आणि या संधीचं रूपांतर तुम्हाला सोन्यामध्ये करायचं आहे. आणि या सोन्यामध्ये रूपांतर करत असताना लक्षात ठेवा, तुम्हाला खूप कष्ट घ्यावे लागणार आहेत. आणि हे कष्ट घेत असताना निश्चितपणानं आपल्या आई आणि वडिलांना थोडंसं आठवा. ते आता कुठे आहेत सध्या? ते शेतात असतील. दुसऱ्याच्या शेतात खुरपणारी आपली आई आठवा, दुसऱ्याच्या शेतामध्ये शेण काढणारा आपला बाप आठवा. मग तुमचं आयुष्य नाही बदललं तर पुन्हा सुभेदार सर नावच घेऊ नका. जीवनामध्ये करण्यासारखं खूप आहे. तुम्ही डॉक्टर व्हावं, इंजिनियर व्हावं, वकील व्हावं, कलेक्टर व्हावं, हा माझा अट्टहास नाही. तुम्ही एक चांगला माणूस म्हणून जगावं, हा माझा अट्टहास आहे. तुम्ही एक चांगला माणूस व्हावं, ज्यामुळं तुमच्यामुळं समाज सुधारला पाहिजे, गाव सुधारलं पाहिजे, तो तालुका, तो जिल्हा, ते राज्य सुधारलं पाहिजे. ही काबिलियत तुमच्यामध्ये असली पाहिजे. तुम्ही उद्या भविष्यामध्ये तुमच्यापैकी एखादा कलेक्टर झाला किंवा एखादी कलेक्टर झाली, कलेक्टर खुर्चीवर बसलेले असतात. इव्हन देशाचे पंतप्रधान जरी आले तरी उभा राहत नसतात. तुम्ही बघा, ते खुर्चीत बसलेले असतात. पण ज्या वेळेला त्यांना आतमध्ये जायचं असतं, शिपायाला पहिल्यांदा चिठ्ठी लिहून द्यावी लागते. जान्हवी, तुझ्या कॅबिन मध्ये येत असताना चिठ्ठी लिहून द्यावी लागते, मला मॅडमला भेटायचं आहे. वेळ असला भेटशील, न वेळ असला तर तशीच चिठ्ठी परत जाते. पण ती चिठ्ठी जर महाराष्ट्र विद्यालयामधल्या एखाद्या शिक्षकाची किंवा इथल्या कर्मचाऱ्याची जर गेली, गजानन तनसेट्टी, तू दार काढून बाहेर येशील. चिठ्ठी कशाला सर? आत दार ढकलून तुम्ही आलं पाहिजे. तो तितका तुमचा अधिकार आहे. आणि हा अधिकार प्राप्त करणारा एकमेव जगातला प्राणी आहे तो शिक्षक. आईनंतर, वडिलाच्या नंतर तुमचं भलं व्हावं हे तुमच्या कदाचित जवळच्याला, नातलगाला सुद्धा वाटतं का वाटत नाही हे मला माहिती नाही. पण शिक्षकाला निश्चितपणे वाटतं की माझा विद्यार्थी हा यशस्वी झाला पाहिजे, माझा विद्यार्थी या स्पर्धेमध्ये टिकला पाहिजे. टिकलाच नाही तर या स्पर्धेमध्ये तो चांगल्या प्रकारे विद्वान झाला पाहिजे, गुणवान झाला पाहिजे. अरे, संघर्ष कुणाच्या वाट्याला येत नाही, संघर्ष सर्वांच्या वाट्याला आलेला आहे. आणि संघर्षाशिवाय जीवन नाही. जितना बड़ा संघर्ष होता है उतनी ही बड़ी जीत होती है. आता साहेबांनी तुम्हाला सांगून गेलं, बाहेरचे शिक्षक येणार आहेत, बाहेरचे पर्यवेक्षक येणार आहेत गार्डिंगला, बाहेरचा केंद्र प्रमुख येणार आहे गार्डिंगला. पण घाबरायचं कारण नाही. मी हो ना.
त्याला पण 2च पाय आहे. तुम्ही फक्त अभ्यास करा. घाबरण्याचं कारण अजिबात नाही. आम्ही सगळेजण आहोत. आम्ही जरी अज्ञातवासात जरी असलो, घार हिंडे आकाशी चित्त पिलयापाशी तुमच्या जवळच आमचं चित्त आहे. त्यामुळे बिलकुल नाही. तो विचार बदला नाही. या 26 सेंटरनी या लातूर जिल्ह्याला, या लातूर विभागाला दाखवून दिलंय की परीक्षा कशी घ्यायची असते. आणि ती परीक्षा पाहण्यासाठी बाहेरचे लोक इथं पाठवलंय. आपण उपद्रवी नाही, उलट आपल्यापासून त्यांचा फायदाच होणार आहे. परीक्षा पद्धती कशी असते हे त्यांना जाणून घ्यायचं आहे, म्हणून या ठिकाणी ते आलेले आहेत. म्हणून मित्रांनो, मी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा देत असताना तनशीटे सरांनी माझ्याकडे एक फरमाईश केलेली आहे. ते फरमाईश पूर्ण करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. मला वाटतं तुम्हाला आवडेल ना आवडेल, पण माझ्या हाताखाली जे 10वीला शिकलेले मुली आहेत त्यांना निश्चितपणे आवडेल आणि तुम्हालाही आवडावंच लागेल. कळालं का? आणि हे करत असताना लक्षात ठेवा, परीक्षेच्या माध्यमातून सांगतो, मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. यूं ही पंख होने से क्या फायदा, हौसलों में उड़ान होती है. मित्रांनो, आयुष्य खूप संघर्षाचा आहे. बिकट वाट वही वाट, धोपट मार्ग सोडू नको. संसारामध्ये आईसा आपला उगाच भटकत फिरू नको. मी मोठा शाना धनाढ्यही गर्वभार हा वाहू नको. आल्या तिथा मुठभर द्याया, मागे पुढते पाहू नको. कष्टाची ती बरी भाजी भाकरी श्रीनाथ, तूप साखरेची चोरी नको. हे आम्हाला आमच्या शिवरायांनी सांगून गेलंय. शेतकऱ्याच्या मिरचीच्या देठाला जरी हात लावला तर हात कलम करून टाकले जातील, हा संदेश आमच्या महाराजांनी आम्हाला दिलेला आहे. त्यामुळं अजिबात घाबरायचं नाही. परीक्षेला आपण निश्चितपणे चांगल्या पद्धतीनं आपण सामोरं जाणारच आहोत. निश्चितपणे आपण यश मिळवणारच आहोत. त्यामुळे तुम्हाला यासाठी शुभेच्छा देतो. आणि एक छोटीशी कविता, तुम्ही मला साथ देऊ वाटलं द्या, न दिल तर माझं मी आहेच. नळावरचं भांडण आहे बायकांचं, आपल्या खेड्यातलंही चालतंय ना घोटमाळे साहेब, बरोबर आहे की? काही नवीन आहेत आता तुमचे बांधव. कोणी मंगरूळचा आहे, कोणी गुबाळचा आहे, कोणी पेठ सांगलीचा आहे. असे अनेक बंधू भगिनी आपले नवीन आहेत. आणि तुमच्यासाठी पण, तुम्हाला जर बोर होत असेल तर तुम्ही ऐकू नका. नळावरचं भांडण आहे. वरच्या चाळीची गीते, वरच्या चाळीची गीते. तुमची गॅदरिंग झाली नाही ना, तुम्हाला फ्रेश करतोय. 4 झालात ना, सोमवारी मग बघू आपण मंगळवारी. वरच्या चाळीची शिती, खालच्या चाळीची गीती, दोघी नळावर भांडत होत्या ग चांगुना. दोघी नळावर भांडत होत्या ग चांगुना. चांगुना म्हणजे चांगली स्त्री. नावं सुद्धा पूर्वी अशीच होती. आता काय, आमच्या गल्लीत एक समोरच त्या मुलीचं नाव आहे जान्हवी, स्वीटी. तिची आजी येते आमच्या घरी, येते म्हणते, नाना आमची शिट्टी आहे का? पूर्वी नावं सुद्धा खूप सुंदर होती, आता पण आहेत. या गीतीने घागर टेकली, या गीतीने घागर टेकली, सीतेने घागर लोटली, घागर शेणानं भरून गेली ग चांगुना. घागर शेणानं भरून गेली ग चांगुना. बायकांच्या भांडणात पुरुषांना पडायचं नसतं. पाटील लय आवड होते धंदा. गीतीचा नवरा आला, गीती म्हणजे गीताबाई, राग मानू नका. गीतीचा नवरा आला, त्याने नळावर पाय दिला, पाणी कोणाला भरूच देईना ग चांगुना. पाणी कोणाला भरूच देईना ग चांगुना.
आणि बाया एकत्र आल्यावर मग महाकालीचं रूप साधं लय डेंजर. मग धावत आली सुशी, मग धावत आली सुशी, त्याची धरली दाढी आणि मिशी. काशी जाग्यावर थोबाड वाशी ग चांगुना, दोघी नळावर भांडत होत्या ग चांगुना. या गीतीने घागर टेकली, शितीने घागर लोटली, घागर शेणानं भरून माकली ग चांगुना. मग धावत आली इमली, विमल केशरिया. मग धावत आली इमली, तिला चार चौघीनं धरून तिंबली. तिला हौशीनं कुडात कोंबली ग चांगुना, दोघी नळावर बोला ना, दोघी नळावर भांडत होत्या ग. मग ऐटीत आली राणी, राणी नावासारखंच येणार ना. मग ऐटीत आली राणी, तिची जमीन धरली वेणी, राणी जमिनीवर पाय तानी ग चांगुना, दोघी नळावर भांडत होत्या ग चांगुना. मग ठुमकत आली ठकी, ठकूबाई, तिनं सखीला मारली बुकी, सखी बुकीतच झाली मुकी ग चांगुना. या गंगीला भांडाचा चळ, गंगाबाई, या गंगीला भांडाचा चळ, मंगी घागर घेऊन पळ, गंगे तुझ्या बापाचा हाय का नळ ग चांगुना, दोघी नळावर भांडत होत्या ग चांगुना. शांती म्हणते भांडू नका, शांताबाई तनशेट्टी सर, शांताबाई. शांती म्हणते भांडू नका, तिला कांतीनं मारला धका, तेव्हा आणखी सारत आली बघा ग चांगुना. मन ठेवा पाण्यावाणी, मन कसं असलं पाहिजे, मन वढाय वढाय उभ्या पिकात लढोर किती हाकला हाकला, फिर येत पिकावर अरे विंचू साप बरा त्याले उतार मंतर, मन जहरी जहरी मन लहरी लहरी. हे कुठं जाईल आता, लगेच बसल्या बसल्या ट्रम्पच्या खुर्चीवर जाऊन बसत्या, इथं बसून असलं मन डेंजर. म्हणून मन ठेवा पाण्यावाणी, घरदात्या दाण्यावाणी, सगळ्या गोडीनं भरून पाणी ग चांगुना. अशा प्रकारे हे भांडण इथं मिटलेलं आहे. तो फ्रेश झाला का नाही मला माहिती नाही, पण निश्चितपणानं परीक्षा आपल्याला एक भाऊ करून दाखवले. त्या कोपऱ्यात म्हातारी आहे, म्हातारी आहे, म्हातारी आहे, आपण जातच नाही. तसं काही नाही. 10वीचा वर्ष लय महत्वाचा आहे, 12वीचा वर्ष लय महत्वाचा आहे. अरे बाबा सगळेच वर्ष महत्वाचे आहेत. पहिलीचा वर्ष महत्वाचा होता म्हणून 12वीला आलो आपण. आता पहिलीपासून 11वी पर्यंत जेवढं काही अनुभव आपण घेतलेला आहे, 12वीमध्ये जेवढा अनुभव घेतलेला आहे, त्याचं फक्त आपल्याला आता मांडणी करायची आहे. आणि मला निश्चितपणे विश्वास आहे गेल्या वर्षापेक्षा खूप सुंदर, खूप मोठा, आकाशी भरारी घेणारा पुजारी निकाल आपला लागला पाहिजे, ही हमी तुमच्याकडून पाहिजे. यस सर नो, आवाज यस सर नो. पुन्हा एकदा आमच्या सर्वांच्या तर्फे तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. छत्रपती शिवाजी महाराज की वंदे भारत माता की. धन्यवाद.